गावाकडे आल्यापासून ॲब्रो इतक्या वाढतात की त्या लवकर करायला जायलाही वेळ भेटत नाही। आणि त्यात आज माझ्याकडून भातात पाणी की पाण्यात भात झाला हे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाच। इथे संध्याकाळची छान अशी देवपूजा करून घेतली, कापूरदानीमध्ये कापूर टाकून तीही पेटून घेतली। आणि आज चतुर्थीचा दिवस होता। हा व्हिडिओ तुम्हाला जरासा उशिराच येतोय तर समजून घ्या तुम्ही पण। तर इथे आहे ना मी मस्त स्वयंपाकाची तयारी केली आणि इथं कुकर लावलं होतं। मी डाळ भात एकत्रच लावला आज 2 डब्यांमध्ये, मी असं कधीच लावत नाही। आणि जास्त झालं की खालच्या पाण्यामध्ये ना पूर्ण तांदूळ गेले होते आणि पूर्ण ते पाणी भात एकत्र झाला आणि शिवाय जो भात होता तो पण खूप पातळ पातळ झाला। त्याचं काय करावं काही सुचना, पण जे खालचं पाणी होतं ना ते मी दुसऱ्या दिवशी केसांना लावलं, त्याचा म्हणजे वापर करून घेतला, फेकून काही मी दिलं नाही। आणि नाही तर मला मस्त मोदक बनवायचे होते, त्यासाठी खोबरं किसून घेते। आज ते शेतात आहे ना थोडंसं काम चालू होतं त्यामुळे मला स्वयंपाकाला थोडासा उशीरच झाला, त्यामुळे पटपट असं आवरून घेत होते। तर इथं चपात्या करून घेतल्या आणि अहोंनी दूध आणलं होतं, ते दूध मग तापायला ठेवलं। आणि इकडे ना मस्त मोदक बनवून घेते। मोदक पण आहे ना मी खूप पटपट असे बनवले कारण उशीर झाला होता, भूक पण लागली होती, कारण शेतातले कामं म्हटले की भूक लवकर लागती आणि तसंही आम्हाला लवकर जेवायची सवय। तर इथे ना सर्व ताट करून घेतलं, चंद्राला ओवाळून घेतलं आणि रुई बघा कसं मोदकचं ताट हातात घेऊन तयार आहे। मी मागच्या वेळेस बरेच दिवस झाले तसे मोदक केलेले नाहीये, तर तिला असं झालं होतं मला कधी आई मोदक खायला देती। त्यानंतर घरात आलो, इथं देवांना पण ओवाळून घेतलं तिने, देवांना मोदक ठेवला आणि आमच्या दोघांच्या ती पाया पडली। मी तिला मोदक दिला, मी अहोंचा आशीर्वाद घेतला, त्यांना पण मी मोदक दिला, मस्त जेवण करून उपवास सोडून घेतला आणि छान असा दिवसाचा शेवट झाला। चला बाय।